गुड मॉर्निंग मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर सगळ्यांची आंघोळ झाली, हे बघा याची पण झाली. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, बोल. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मित्रांनो, बोल. बोल ना. बोल ना. हाय गाईज. हाय गाईज बोलतो. तर आज आम्ही चाललो आहे अष्टविनायक ना मम्मी, अष्टविनायक सिद्धिविनायकला. तर 1 वाजता निघू इथून. दादा आम्ही चाललो दादरला. दर्शन वगैरे करून येऊ मस्तपैकी. दादा मीच चाललो आहे, मम्मीला नाही घेऊन चाललो. मम्मी हरवली बिरवली तर खाली आता चहा नाश्ता वगैरे करून घेतो. तुझं काय चाललंय? तुझं बघा. सकाळी उठून बसते का? जा आणि घेऊन ये. रात्री 10 काल 4-5 वेळा गेलो मी खाली. काय नाही, तिथूनच आणायचं. काय नाही, तिथून आणायचं तुम्हाला. मी नाही, एकदाच गेलेली. तुझं काम पण मी केलं का? फ्रेंड्स 10 वेळा खाली पाठवतात, स्वतः जात नाही खाली. आणि आता बोलते पीठ आणून दे मला. काय नाही, मी जाणार नाही. जेवण नाही बनवत चालेल, मी बाहेर वडापाव घेऊन खाईल. पिल्लू मम्माला बोल तू आण. नो, तुला बोलते बघ. माझा आहे बाबा, मी संबोधतो त्याला. माझा बादशा आहे तो, जास्त मी संबोधतो त्याला ना. A few moments later. तर फ्रेंड्स मस्त चहा नाश्ता वगैरे करून झाला. काल पप्पांचा बड्डे होता तर केक वगैरे आणलेला, तर केक बी खाल्ला. तुझं पण झालं ना रियांश चाय पिऊन? काय खाल्लं चाय बरोबर? बिस्किट. रियांशला नाही घेऊन जाणार रे फ्रेंड्स, कारण की आम्ही दोघंच चाललो ना. मम्मी वगैरे असते तर मग घेऊन गेलो असतो. आणि त्याला उन्हामध्ये कुठे घेऊन जाणार? तू राहणार नाही तो जास्त वेळ. राहील तो, पण ते उन्हामध्ये चांगलं नाही वाटत ना, आणि आम्हाला लेट होणार आहे यायला. तर फ्रेंड्स जायला आम्ही रेडी झालो आहे. माझं पण रेडी झालं आहे. आता बघू गर्दी आहे का काय. आता ट्रेन बघावं लागेल, ते जाऊन बघेल आधी. संडे ना, संडेला कशी अर्धे ट्रेन बंद असतात, अर्धे चालू असतात. जास्त स्लो चालू असतं, फास्ट तर बंदच असते. नको असू केलं. काय करतो? काय करतो? बाबूला आता संध्याकाळीच भेटणार. हा बोलतो. अशी पाठी नाही लागत आहे. शूज बघावं लागेल, किती घाण झाले. घाण पुसावं लागेल. स्टेशनला पोहोचलो आहे. आता तिकीट वगैरे काढून घेऊ, मग ट्रेन बघू. ट्रेन फास्ट लेटेस्ट फ्रेंड्स. बघू आता किती लेट लागेल. 1:09 तर लागली आहे ट्रेन, 9:15 झाले. आता बघू किती टाईम लागेल ट्रेनला. अरे संडेचे प्रॉब्लेम हेच आहे, अर्धा तास लेट असतं तर ट्रेन. फ्रेंड्स आता येईल ट्रेन, तर तुम्हाला सीधा मी दादरलाच भेटेल, कारण की गर्दी असेल आता. दादरलाच भेटेल तुम्हाला. फ्रेंड्स आम्ही जस्ट आता दादरला पोचलो. आम्ही स्ट्रगल करत आलो. संडे असून पण एवढी गर्दी आहे ना, फुल गर्दी आहे ट्रेनमध्ये. पहिलं आता काय तर खाणार, नंतर मग जाणार गणपतीला. पहिलं काय तर खाऊन घेतो, कारण की सकाळी नाश्ता पण केला नव्हता, काय नव्हतं. ते खाऊन घेतो, नंतर जातो. फ्रेंड्स ते कपडे भेटतात स्टेशनच्या बाहेर. आला ना तुम्ही दादरच्या, तुम्हाला इथे कपडे सगळे भरले. मार्केटच लागलेलं असतं इथे. तरी आज तरी कमी आहे. एवढी आज गर्दी कमी दिसते ना रे. तर फुल असते, तर चालायला जागा नसते. वगैरे सगळं भेटेल इथे. लहान मुलांचे पण कपडे छान छान भेटतात इथे. कपडे भारी आहेत ना, टी शर्ट वगैरे. मी नसते ना तर मग रियाजला घेऊन आलो असं. गरमी मजबूत आहे. बघू नेक्स्ट मंथला त्याला घेऊन येणार. म्हणजे नेक्स्ट वीक नाही तर नेक्स्ट मंथला चाललं आहे परत प्लॅन यायचा. मग सगळेजणच येऊ. महालक्ष्मीला पण जायचं आहे ना, तर सगळेजण मिळून घेणार आहे आम्ही, फॅमिली पूर्ण. मम्मी वगैरे असे ना टेन्शन नाही आहे. दोघं आम्ही असताना घेऊन येऊन फायदा नाही त्याला. झोपून जातो तो खेळ अर्ध्या रस्त्यामध्ये.
टॅक्सी पण भेटत नाही आहे लवकर यार. जोरदार आवाज आहे टॅक्सी 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 टॅक्सी. फ्रेंड्स टॅक्सी भेटली आहे, पटकन पोहोचू तिकडे. ट्रॅफिक बघा किती आहे. चलो आप इधर ही निकल लो ना, आगे लेके जाना पड़ेगा. चला उतरू इथून. हाँ, इधर से निकल लो, वो साइड में. चल ते जवळ यायचं फ्रेंड्स, तर इथेच उतरून गेलो आम्ही. ट्रॉफिक पण खूप आहे, पुढे जाण्यापेक्षा ते चालत पोचू आम्ही पटकन. त्याच्यासाठी इथंच उतरून गेलो. हाय चल चल हाय. हे टॅक्सीवाल्यांमुळे पूर्ण ट्रॉफिक आहे फ्रेंड्स इथे. मंदिरात लाईन मजबूत आहे. मी बोललो खाली असेल पण गर्दी मजबूत आहे. इकडे पण चप्पल ठेवायला अशी लाईन आहे. इथे काढू ना चप्पल दादा. तिकडून एंट्री आहे, तिथून एंट्री करू. चप्पल वगैरे इथेच ठेवले काढून, तिथून एंट्री करू. नारळ वगैरे भेटत नाही आहे फ्रेंड्स इथे, तर फक्त फुलच घेऊन जाऊ शकता. तर नारळ बंद केलेत वाटतं इथे. लाईन बघा किती आहे. चेकिंग वगैरे मजबूत आहे फ्रेंड इथे. A few moments later. दर्शन वगैरे करून आलो. फोन आतमध्ये अलाउड नव्हता, त्यामुळे व्हिडिओ वगैरे काही काढला नाही मी. टॅक्सी पकडून कोणी जाऊ आता. कुठून पकडायचं विचार. पुढे पुढे विचारू ना त्या साईडला. बरं झालं ते VIP भेटली लाईन. VIP मधून ते फ्रेंड होतं ओळखीचा म्हणून ते बरं झालं. पटकन जाऊन दर्शन करून आला. नाही तर 2 तास गेले असते आमची लाईनीमध्ये. मजबूत गर्दी आहे त्या गावात. एवढी गर्दी आहे ना फ्रेंड. लाइन पड़ी है वहाँ पीछे. यार टॅक्सीला पण लाईन बघ टॅक्सीला तिकडे. टॅक्सी काय भेटली नाही फ्रेंड्स, तर गप्पा चालत चाललो आहे आम्ही. अरे वडापावचं काय तर खातं दिसत नाही तुला. ते रे तिथे धागा वगैरे बांधले म्हणजे काय ते असेल म्हणूनच. जाऊन दे, आपल्याला काय करायचं. आपल्या चौपाटीला जायचं ना. गप्पा चला. पहिले जाणार आहे तिथे, पाणी तोंड धुणार आहे, थंड वाटेल असं शांत. बोललो ना मी वडापावसाठी लाईन आहे. लाईन पण केवढी आहे. आता काय आयडिया नाही म्हणून मी बोललो चला इकडून जायचं का विचारलं मी. चला ना थोडं फिरायचं. चाल अजून थोडा. भरलेलं आहे पूर्ण पाणी. वा सही जागेवर आलं आहे. ब्रिज पण दिसतोय. पूर्ण बीच जवळच आहे. कुठे जायचं. तिकडे जायचं ना आपल्याला. चल असं जाऊ चालत. जय बजरंगबली. फ्रेंड्स मी फर्स्ट टाइम येतो इथे, तर दर्शन वगैरे करून येऊ आतमध्ये जाऊन. फ्रेंड्स पटकन जाऊ दर्शन करून येऊ बाबासाहेबांचं. चला शूज वगैरे बाहेरच काढायला. शूज वगैरे काढून घे. पटकन जाऊ दर्शन करून येऊ. जाऊन आलो आतमध्ये. आता चालू आहे गार्डनमध्ये जाऊन बसू मस्तपैकी. कंबर एवढी दुखते की सांगू नका. खूप दिवसांनी त्या घराबाहेर निघालो आहे ना, त्यामुळे थकून गेलो थोडा आज जास्त. तर एवढी फिरायची सवय आहे ना फ्रेंड, फर्स्ट टाइम एवढं थकलो मी आज.
तर गार्डनमध्ये आराम करू तर छान वाटेल जरा. इकडे बसू तर असं बघायला पण भेटेल पाणी वगैरे मस्त. आपला तिरंगा दिसतोय फ्रेंड्स तिकडे हे बघा. जास्त लांबे दिसत नाही बरोबर. फ्रेंड्स पूर्ण काळा झालं आहे, असं वाटतं पाऊस येणार आहे. पण घरी जायच्या आधी नको पडायला, तर आम्हाला भिजत जावं लागेल. इकडे फ्रेंड्स मी फर्स्ट टाईमच आलो, म्हणजे या साईडला आलोच नाही मी. दादा बरोबर आलो, फर्स्ट टाईम आलो मी, नाही या साईडला येतच नाही मी कधी. फ्रेंडशिप तर सोडूनच दिले मी, फ्रेंड्स वगैरे कोण ठेवलाच नाही मी. फ्रेंड्स वगैरे बरोबर तर मी बॉन्डिंग ठेवतच नाही. तर एक फ्रेंड आहे, त्याच्या घरी येतो जातो फक्त बस, बाकी कोण नाही, कोणाशी बोलत नाही ना काय नाही. तर माझ्यासाठी फ्रेंड सर्कल माझ्यासाठी बेस्ट नाही आहे. फक्त कामापुरती येणारे फ्रेंड सर्कल आहेत माझे, त्यासाठी मी बोलतच नाही कोणाशी, नाही काही फिरत नाही ना काय नाही. फिरायचं आता दादाबरोबरच येतो जातो बस. मस्त दिसणार सनसेट हा फ्रेंड्स. गेट भारी बनवलं आहे ना पण. सनसेट आला की छान दिसतं. इथूनच काढू सनसेटचा व्हिडिओ आपण, मस्त दिसेल इथून सनसेटचा व्ह्यू. ऑलरेडी बघा ना किती छान व्ह्यू दिसतोय. सनसेट झाला की किती छान दिसेल. त्यात एवढा मस्त गेट बा समोर असा. तो आता सनसेट व्हायचा किती टायमामध्ये होईल काय माहिती. आता टाईम तर झाला आहे तर व्हायचा सनसेट, वेट करू आता. आता निघतोय आम्ही, सनसेट वगैरे बघून झालं आहे. तर पटकन टॅक्सी बघू, कारण की मामा लोक वगैरे घरी आले. तर पटकन टॅक्सी पकडू, ट्रेन पकडू, सीधा डोंबिवलीलाच भेटू आम्ही तुम्हाला आता. तर आता डोंबिवलीतच भेटू फ्रेंड्स. आता जेव्हा डोंबिवली स्टेशनला पोचलो, आता चाललो घरी. नशीब जास्त गर्दी नव्हती, पटकन भेटली पण ट्रेन. पहिला घरी जातो, फ्रेश वगैरे होतो. आणि हालत खराब झाली ना गरमीने, पूर्ण अंग चिकट झालं नाही, तांबूळच करेल घरी जाऊन. बाबूला पण काहीतरी खायला घेऊ, तो पण वाट बघायचं असेल. तो गेला तर विचारेल काय आणलं म्हणून, पहिलं त्याला काहीतरी घे त्याला, नंतर घरी जाऊ. ऑटो पकडायला इथं ऑटो पण ट्रॉफिक असेल तर ऑटो पण भेटणार नाही लवकर, तर सीधा चालतच जावं लागेल. 10 मिनटं तर असतं. 2 hours later. फ्रेंड्स घरी वगैरे आलो, फ्रेश वगैरे झालो. मामी ते आलेले, तर त्यामुळे ब्लॉग वगैरे कंटिन्यू नाही केला. तर आता जेवण वगैरे करून घेतो मी पण. बाकी सगळ्यांचं तर झालं, तर मामा त्यांच्याबरोबर जेवण घेतलं सगळ्यांनी. आता मी बी जेवण करून घेतो आणि या ब्लॉगला इथं एंड करतो. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच वॉचिंग. बाय.